नमस्कार दत्तभक्तांनो, आपल्या श्री दत्तचरणरज या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. श्री गुरुचरित्र कथासाराच्या या पवित्र मालिकेमध्ये आपण आज 8व्या अध्यायाचा कथासार पाहणार आहोत, ज्यामध्ये प्रभू श्रीपाद श्रीवल्लभांनी एका परिटास वरदान देऊन त्याचा कशा पद्धतीने उद्धार केला याची अतिशय रंजक कथा सांगितली आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या एका नव्या अध्यायाला. श्री गुरुचरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धाला म्हणाला, महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी कुरोपुरात असताना त्यांनी आणखीन काय काय लीला दाखवल्या हे तुम्ही मला सांगा. त्यावर सिद्धयोगी नामधारकास म्हणाला, कुरोपुरातील वास्तव्यात श्रीपाद येथे स्नानासाठी नित्य नदीवर जात असत. लोकाचाराला अनुसरून संध्या व पूजादी कर्मे ते करीत असत. त्या ग्रामात एक परीट तेथे राहत असे. तो अत्यंत भाविक होता. श्रीगुरूंना पाहताच हातातले सर्व कामं सोडून तो त्यांना साष्टांग नमस्कार करत असे. असेच एके दिवशी तो वंदन करण्यासाठी आला असताना श्रीपाद श्रीवल्लभ त्याला म्हणाले, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. तू कष्टाची कामे करतोस, त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असे नाही. ती श्रीपाद श्रीवल्लभांची आपुलकी पाहून परीटाला खूप बरे वाटले. संसार चिंता टाकून तो त्यांची सेवा करू लागला. मठांगण झाडणे, सडा संमार्जन करणे आदी कामे तो अत्यंत आवडीने करत असे. एकदा वैशाख मासात त्याने एक अभिनव दृश्य पाहिले. एक यवन राजा आपल्या स्त्रियांसमवेत नौका विहारासाठी आला होता. राजस्त्रिया दागदागिने घालून नटून थटून तेथे आल्या होत्या. त्या हसत होत्या, गप्पा गोष्टी करत होत्या. शृंगारलेली नौका, नदी तीरावरील वैभवसंपन्न लवाजमा, राजाचे सैन्य, सेवक वर्ग, सालंकृत हत्ती व घोडे, नाना वाद्यांचा गजर असा तो सुख सोहळा पाहून परीट अक्षरशः भारावून गेला. मठांगण झाडताना तो विचार करू लागला, हा राजा किती भाग्यवान आहे ना. जन्माला यावे तर अशा वैभवाचा उपभोग घेण्यासाठीच. या राजाने पूर्वजन्मी कोणत्या तरी देवाची वा गुरुची आराधना केली म्हणून या जन्मी हे सुख प्राप्त झालं असेल का. आपले नशिबी मात्र कष्टच आहेत. आपली जेणे व्यर्थच होय, असे त्याला तेव्हा मनोमनी वाटू लागले. तेव्हा त्याचे मनोगत जाणून श्रीपाद श्रीवल्लभ त्याला म्हणाले, हे परीटा, मनात काय चिंतन चालले आहे. त्यावर तो म्हणाला, स्वामी, या राजाचे सुख आणि ऐश्वर्य पाहून मला त्याचा हेवा वाटला. आपल्या नशिबी हे सुख नाही म्हणून खंत वाटली. पण असा विचार मी का करू. तुमच्या चरणांची सेवा हेच तर माझं खरं सौख्य आणि वैभव आहे. त्यावर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी त्याला म्हणाले, अरे, तू जन्माला आल्यापासून कष्टच तर करीत आहेस. सांसारिक सौख्य कधी अनुभवलेच नाहीस. त्यामुळे तुझ्या मनात सुखोपभोगांची इच्छा निर्माण होणे हे साहजिक आहे. त्या तुझ्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत, अन्यथा मोक्षप्राप्तीत अडथळा येईल. म्हणून पुढील जन्मात तू यवन जातीत उत्पन्न होऊन बिदरचा राजा होशील असा मी तुला आशीर्वाद देतो. तुला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर्य प्राप्त होईल. त्यावर परीट म्हणाला, पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका महाराज. त्यावर श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले, तू माझा निस्सीम भक्त आहेस. मी तुला कसे अंतर देईन. तुझ्या वृद्धापकाळी श्री नृसिंह सरस्वती रूपाने मी तुझी भेट घेईल. तुला ज्ञान देऊन या जन्मीची खूण सांगेल. आणि ते सर्व राजभोग आणि ऐश्वर्य तुला या जन्मातच भोगायचे असतील तर तसे देखील तू मला सांग. त्यावर तो परीट म्हणाला,
त्या भोगांचा या म्हातारपणी मला काय उपयोग महाराज? ते सर्व सौख्य पुढील जन्मात तरुणपणीच मी भोगेन. तेव्हा तथास्तु असे म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांनी त्याचा निरोप घेतला. घरी गेल्यावर परीट मरण पावला. कालांतराने त्याने बिदरच्या राजवंशात जन्म घेतला. ती कथा पुढे सांगणारच आहे. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आणि परीटाची ही अद्भुत कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाला, नामधारका, श्रीपादांच्या वास्तव्याने कुरोपूर पवित्र झाले. त्या गुरुपीठाचे महात्म्य फार थोर आहे. अवतार कार्य पूर्ण होताच श्री गुरु अश्विन वद्य द्वादशीस मृग नक्षत्र असताना गंगेत गुप्त झाले. ते लौकिकदृष्ट्या अदृश्य झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने मात्र तेथेच आहेत. त्यांचे कार्यही अखंडपणे चालू आहे. श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती ही नक्कीच येते आणि श्रीगुरूंच्या कृपेने त्यांची कार्यसिद्धी देखील होते. गुरु हे भक्तांच्या अंतःकरणातील प्रत्येक भावना जाणतात. परीटाची सेवा, नम्रता आणि त्याची नितांत श्रद्धा पाहून श्रीपाद श्रीवल्लभ प्रसन्न झाले. त्यांनी त्याला पुढील जन्मी राजसुखाचे वरदान दिले आणि अखेरीस मोक्षप्राप्तीचाही मार्ग खुला करून दिला. या अध्यायाच्या कथासाराच्या माध्यमातून आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टींचा बोध होतो. तो म्हणजे गुरूंची निस्वार्थ सेवा कधीही व्यर्थ जात नाही. गुरु भक्तांच्या मनातील प्रत्येक भावना जाणतात. गुरुकृपेने लौकिक आणि पारलौकिक दोन्ही कल्याण होते. श्रद्धा आणि भक्ती यामुळे जीवन धन्य होते. तर अशा प्रकारे श्री गुरुचरित्रातील अध्याय 9 इथेच समाप्त होत आहे. आपल्याला जर ही श्री गुरुचरित्र कथासाराची मालिका आवडत असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत पोहोचवा. लवकरच भेटूया पुढील अध्यायाच्या कथासारासह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.